नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे सर्वांचं कैलास गावडे ब्लॉग या यूट्यूब चॅनलमध्ये। तर पहा मित्रांनो, आज आपण डाळिंबाच्या बागेसंदर्भात माहिती सांगणार आहे। तर ही माहिती आहे आपण डाळिंबाची लागवड कशा पद्धतीने केली पाहिजे या संदर्भातली माहिती आहे। तर मित्रांनो, आपण चॅनलवरती नवीन असेल तर पहिले चॅनलला सबस्क्राईब करा आणि लाईक करा, म्हणजे जेणेकरून आपले जे नवीन व्हिडिओ येतील तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केल्यामुळे आपल्याला लवकर ते मिळतील, पाहायला भेटतील। तर मित्रांनो, पहिल्या प्रथम डाळिंबाची लागवड जर आपल्याला करायची असेल तर त्यासाठी मित्रांनो जमीन ही साधी, हलकी आणि मुरमाड पद्धतीची असावी आणि त्या जमिनीमधून जास्त पाऊस वगैरे जर झाला तर पाण्याचा निचरा पटकन व्हावा अशा पद्धतीची जमीन असावी। मित्रांनो, जास्त काळी आणि जास्त जर रगील जमीन असेल तर मित्रांनो अशा जमिनीमध्ये पाऊस जर जास्त कमी झाला तर मित्रांनो त्या जमिनीचा निचरा होत नाही आणि निचरा जर नाही झाला तर मग आपले ज्यावेळेस डाळिंब आपण धरतो, ज्यावेळेस त्याचे धरायचा टाईम येतो, सेटिंगचा काळ येतो, अशा काळामध्ये रगील जमीन असल्यामुळं, जमिनीचा निचरा न झाल्यामुळं तिथं मित्रांनो सेटिंगच्या काळामध्ये प्रॉब्लेम येतो। त्यासाठी आपण जमीन निवडताना हलक्या पद्धतीची जमीन असावी आणि जमिनीमधून कितीही पाऊस झाला तर निचरा होणारी असावी। तर मित्रांनो, ही झाली जमिनीच्या संदर्भातली माहिती। तर आता आपण मित्रांनो डाळिंबाची लागवड आहे ती कशा पद्धतीने करावी। तर साधारणपणे मित्रांनो बेड पाडावेत आणि त्या बेडवरती एक अर्ध्या फुटाचा खड्डा करावा। त्या खड्ड्यामध्ये चांगलं कुजलेलं शेणखत असेल, लेंडी खत असेल, सुपर असेल, अशा पद्धतीने त्या खड्ड्यामध्ये खत टाकावे, थोडी माती टाकावी आणि त्याच्यामध्ये ते डाळिंबाचं रोप लावावे। तर मित्रांनो, आता डाळिंबाचं रोप चांगल्या क्वालिटीचं असावं, चांगल्या नर्सरीतलं असावं, तीसुद्धा जात चांगल्या पद्धतीची आपण पाहून घेतली पाहिजे। नाहीतर काय होतं, त्याच्यामध्ये सुद्धा आपल्याला त्या डाळिंबाच्या जी हुंडी आहे ती जर चांगल्या क्वालिटीची जर नाही लागली, चांगल्या प्रतीची जर नाही लागली तर मित्रांनो पुढं सेटिंगच्या काळामध्ये मग त्याला फळं वेगळीच लागतात, अशा वेळेससुद्धा आपली नुकसान होते। त्यामुळे चांगल्या नर्सरीमधून, चांगल्या याच्यामधून आपण डाळिंबाची हुंडी जी आहे, जे रोपटं आहे ते खरेदी करावं। दुसरी गोष्ट मित्रांनो, डाळिंबाची लागवड कशा पद्धतीने करावी या संदर्भातली थोडी माहिती जाणून घेऊया। तर मित्रांनो, साधारणपणे दोन डाळिंबाच्या मधलं जे अंतर आहे, उभं अंतर, तर मित्रांनो ते कमसे कम 6 फुटाचं असावं आणि जे आडवं अंतर आहे ते 10 किंवा 12 फुटाचं असावं। तर मित्रांनो 10 किंवा 12 फुटाचं का असावं, तर आपली जमीन जर चांगली जास्त रगील असेल, मोठी चांगली भारी असेल, काळी कसदार असेल तर त्याच्यामध्ये झाडांची उंची, लांबी जास्त वाढते आणि मग जो आपल्याला ट्रॅक्टरचा वगैरे फवारा घ्यावा लागतो त्यावेळेस मग फवाराच्या वेळेस इकडून झाडं, दोन्ही बाजूनी झाडं असतात आणि मधून ट्रॅक्टर जात असतो, तर अशा वेळेस आपल्याला फवारायला अडचण येते। त्यामुळे जशी जमीन असेल तशा पद्धतीचं जी रुंदी आहे ती डाळिंबामधली ठेवावी आणि अशा पद्धतीने आपण त्याची लागवड करावी। तर दुसरी गोष्ट मित्रांनो, लागवड केल्याच्या नंतर ज्यावेळेस आपल्याला डाळिंबाची लागवड करायची आहे त्यावेळेस डाळिंबाला ठिबक पद्धत केली पाहिजे आणि डाळिंबचं जो रोपटा आहे, जो रोप आहे, जोपर्यंत चांगला रोंबत नाही तोपर्यंत मित्रांनो त्याला दर दिवसाला सारखं सतत पाणी चालू असलं गरजेचं आहे, जेणेकरून त्याची मुळं पटकन मातीमध्ये रोवली जातील आणि ते डाळिंबाचं झाड रोंबलं जाईल। तर अशा पद्धतीने मित्रांनो नियमित जरी ड्रिपद्वारे आपण पाणी जर सोडलं तर काही प्रॉब्लेम नाही,
तर अशा पद्धतीने आपण आपल्या डाळिंबाची लागवड केली पाहिजे. त्याच्यामध्ये मग मित्रांनो वेळोवेळी कीटकनाशकचे फवारे वगैरे घेतले पाहिजे, जेणेकरून त्याचा शेंडा पटकन फुटेल आणि त्याची वाढ चांगल्या प्रकारात होईल. अशा पद्धतीने जर आपण नियोजनबद्ध जर आपल्या डाळिंबाची जर लागवड केली तर मित्रांनो खूप छान आहे. तर अशा पद्धतीने आपण ही लागवडच्या संदर्भातली माहिती आपल्याला दिलेली आहे. शक्यतो आपण डाळिंबाची लागवड करताना रोपटं हे आपल्या हवामानानुसार, आपल्या हवामानामध्ये, आपल्या जमिनीमध्ये पहिली गोष्ट मित्रांनो, लागवड करताना जमिनीचं माती परीक्षण करणं खूप गरजेचं आहे. ज्यावेळेस आपल्याला लागवड करायची त्यावेळेस मित्रांनो पहिलं जमिनीचं माती परीक्षण करून घ्या. माती परीक्षण केलेलं खूप फायद्याचं असतं. त्या जमिनीमध्ये कशाची कमतरता आहे, काय जास्त आहे, काय कमी आहे, अशा पद्धतीने सुद्धा आपण त्याची काळजी घ्यावी. तर मित्रांनो अशी भरपूर काही माहिती सांगण्यासारखी आहे. तर नक्कीच आपल्या पुढील व्हिडिओमध्ये आपल्याला माहिती मिळेल. तर मित्रांनो आत्ताचा आपल्याला व्हिडिओ कसा वाटला आहे नक्की कमेंट करून सांगायचं आहे. आणि आपण माझ्या चॅनलवरती नवीन असेल तर मित्रांनो चॅनलला सबस्क्राईब करा. तर बघा मित्रांनो आता ही आम्ही जी डाळिंबाची लागवड केलेली आहे तर याच्यामध्ये हे मधलं अंतर आहे आमचं जवळपास 12 फुटाचं आहे. आणि जे असं उभं अंतर आहे तर ते 6 फुटाचं आहे. अशा पद्धतीने आम्ही लागवड केलेलं आहे. बघा हे 6, 6.5 ते 7 जास्तीत जास्त 6 फुटाचंच आहे. आणि हे उभं अंतर जे आहे ते 12 फुटाचं आहे. तर अशा पद्धतीने बघा आम्ही डाळिंबाची लागवड केलेली आहे. तर आपणसुद्धा अशा पद्धतीची लागवड करू शकता. तर मित्रांनो व्हिडिओ कसा वाटला आहे नक्की कमेंट करून सांगायचं आहे. आणि माझा व्हिडिओ आपण शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद. आता मी इथं व्हिडिओ समाप्त करतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.